कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय 16वा। कानिफनाथ गोरक्षनाथाची भेट। कानिफनाथाचे गोपीचंद राजाकडे आगमन। फलश्रुती। नवनाथ कथासारच्या या 16व्या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही दुष्ट स्वप्नांचा नाश होईल। चला तर अध्यायाला सुरुवात करूया। ओम नवनाथाय नमः। आदेश। नवनाथ कथासार अध्याय 16वा। मच्छिंद्रनाथाने कानिफनाथास तेथे आदरसत्काराने ठेवून घेतले ह्याचे कारण असे की कानिफनाथ तेथून गेल्यावर गोरक्षनाथास भेटेल व तो त्याला नेण्यासाठी स्त्रीराज्यात येऊन त्याला घेऊन जाईल, असे झाल्यास तो सर्व सुखांना मुकेल। इतक्या पल्ल्यास गोष्टी जाऊ नयेत व कानिफचेही मन रमून त्याने निरंतर तेथेच राहावे म्हणून सुंदर रूपवान स्त्रिया तो त्याचेकडे पाठवू लागला। पण कानिफने त्या स्त्रियांकडे ढुंकूनही पाहिले नाही। कानिफ पुढे स्त्रियांचे तेज पडत नाही, त्यांचा हिरमोड होऊन त्या परत येतात, असे मच्छिंद्रनाथास समजल्यावर त्याने त्या स्त्रियांस कानिफच्या शिष्यांना तुम्ही भुलवावे असे सांगितले। पण शिष्यांजवळही त्यांचे काही चालेना। त्या इलाज करून थकल्या पण त्यांचा हेतू सफल झाला नाही। महिनाभर राहून कानिफने मच्छिंद्रनाथाजवळ जाण्यासाठी आज्ञा मागितली। ती त्याने बिनतक्रार दिली। तेव्हा हत्ती, घोडे, पालख्या, उंची वस्त्रे, तंबू राहुट्यादी देऊन हिरे, माणिके, सुवर्ण इत्यादी विपुल धन देऊन मोठ्या लव्याजम्यानिशी त्याची रवानगी करून दिली। कानिफ तेथून निघून तीर्थयात्रा करीत जात होता। तो जेथे जेथे जाई तेथे त्याचा उत्तम आदरसत्कार होत असे। पुष्कळ लोक त्याचे शिष्य झाले। जो तो त्याची वाखाणणी करीत असे। मोठ्या हौसेने दूरवरचे लोक येऊन त्याला आपले गावी घेऊन जात असत। ह्याप्रमाणे त्याची कीर्ती हेलापट्टण गावापर्यंत जाऊन पोचली। तेव्हा गोपीचंदाने दूत पाठवून त्याची माहिती आणविली, तेव्हा दूतांनी त्याच्या ऐश्वर्याची राजापाशी फार स्तुती केली। इकडे गोरक्षनाथ जगन्नाथाहून तीर्थयात्रा करीत पुढे जात असता एका अरण्यात त्याची व कानिफनाथाची गाठ पडली। उभयतांनी आदेश केला, पण कानिफनाथाने त्यास भरजरी गालिचावर बसविले। त्यावेळेस गोरक्षनाथाची विद्या कशी आहे ते पाहावे असे कानिफनाथाच्या मनात आले व त्याने त्यास सांगितले की पलीकडच्या वृक्षावर जी मधुर पक्व झालेली फळे आहेत त्यातून थोडीशी आणावीत असे मला वाटत आहे। तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला, कशाला इतका खटाटोप? आपल्याला काही त्यांची गरज नाही। तेव्हा कानिफ म्हणाला, खटपट कसली आहे? आता शिष्य पाठवून ते आंबे तोडून आणवतो। ते ऐकून गोरक्ष म्हणाला, इतका यत्न करण्याचे काय कारण आहे? आता शिष्य जवळ आहेत म्हणून त्यांना पाठवाल, पण एखादे वेळेस शिष्य जवळ नसले तर आपण काय करणार? आपल्या विद्येच्या प्रभावाने फळे तोडून विद्येचा प्रताप व गुरुचा प्रसाद दाखवावा व फळे खाऊन संतुष्ट व्हावे। तेव्हा कानिफने सांगितले की जर अशी तुमची इच्छा असेल तर गुरुकृपेने मी आता फळे आणतो, असे म्हणून विभक्तास्त्र म्हणून भस्म फेकले। त्यामुळे पिकलेले सर्व आंबे झाडावरून त्याचे जवळ पडले। मग सर्वांनी ते आंबे खाल्ले। नंतर गोरक्षनाथाचे मनात आले की कानिफने आपले कर्तृत्व मला दाखविले, तेव्हा आपणही ह्यास थोडा चमत्कार दाखवावा। नंतर तो कानिफस म्हणाला, तुम्ही माझा पाहुणचार केलात, आता मी काही फळे आणतो, तर ती खाऊन आपण तृप्त व्हावे। कानिफने त्याचे ते म्हणणे मान्य केले। मग गोरक्षनाथाने आकर्षणशक्ती व विभक्तास्त्र जपून भस्म फेकताच एका लवंगवनातील तऱ्हेतऱ्हेची फळे येऊन जवळ पडली। ती मधुर फळे खाऊन सर्वजण तृप्त झाले। मग गोरक्षनाथाने मुद्दाम गोष्ट काढली की ही शिल्लक राहिलेली फळे पुन्हा झाडावर नेऊन डहाळीस चिकटवावी। तेव्हा कानिफ म्हणाला, ही गोष्ट अशक्य आहे। ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, निस्मीन गुरुभक्तांना काहीच अवघड नाही। तो दुसरा ब्रह्मदेवही उत्पन्न करील, अशा प्रकारचे दृष्टांत देऊन तो म्हणाला, मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने पाहिजे ते करीन। हे ऐकून कानिफस राग आला। तो म्हणाला, मी तुला व तुझ्या गुरुला जाणतो, तो नरकात पिचत पडला आहे।
स्वतःला योगी म्हणवणारा तो रतिविलासात निमग्न होऊन स्त्रीराज्यात राहिला आहे. ब्रह्मदेवाला शक्तिहीन समजून मोठ्या प्रौढीच्या गोष्टी तू सांगत आहेस. ही प्रौढी सोडून तू मार्गस्थ हो. अशा प्रकारे पुष्कळसे उपमर्दपणाचे भाषण ऐकल्यावर गोरक्षनाथ म्हणाला, तू भ्रमिष्ठासारखा बडबडतो आहेस. तुझा गुरु जालंधरनाथ आज 10 वर्षे घोड्याच्या लिदीत पडला आहे. सुटून जाण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी नाही म्हणून तो कुजतो आहे. गौरबंगाल देशात हेलापट्टण गावी गोपीचंद राजाने वस्तादगिरी करून त्यास खड्यात पुरून टाकले आहे. शाबास त्या राजाची. माझा गुरु अशा प्रतीचा नाही. ब्रह्मांड हलवून टाकण्याचे सामर्थ्य त्याचे अंगी आहे. त्याच्या कृपेने तुला आताच चमत्कार दाखवितो पहा, असे म्हणून संजीवनी मंत्र म्हणून भस्म फेकताच ती उरलेली फळे जागच्या जागी जाऊन लटकू लागली. ते पाहून कानिफ चकित झाला. त्याने निर्भिमानाने त्याचे जवळ जाऊन त्यांची स्तुती केली व त्याला प्रेमाने आलिंगन दिले आणि म्हटले, आपल्या भाषणाने आज मला मोठा फायदा झाला. कारण आज मला माझ्या जालंधरनाथ गुरुचा शोध लागला. मग गोरक्षनाथ म्हणाला, ही गोष्ट खरी आहे. पण तुझ्याप्रमाणेच मलाही तुझ्या योगाने माझ्या मच्छिंद्रनाथ गुरुचा शोध लागला. आजचा योग फारच उत्तम आहे. असे बोलून त्यांनी एकमेकांना नमस्कार केला व गोरक्षनाथ स्त्रीराजाकडे व कानिफनाथ हेलापट्टणकडे निघाले. आपला गुरु जालंधरनाथ ह्याला राजा गोपीचंदाने पुरून टाकला हे ऐकून कानिफचा क्रोधाग्नी भडकला होता व केव्हा एकदा याचा सूड उगवतो असे त्यास झाले होते. तो आपल्या 700 शिष्यांसह हेलापट्टणजवळील अरण्यात येऊन राहिला. कानिफ आल्याची बातमी कळताच गोपीचंद राजाने त्यास सामोरे जाण्याचा निश्चय केला. त्याने त्याचा लौकिक ऐकलेला होताच, त्यामुळे अंतःकरणापासून त्याला आपले गुरु करावयाचे असे त्याने ठरविले होते. स्वतःबरोबर हत्ती, घोडे, उंट, पालख्या, तंबू, डेरे वगैरे शाही लवाजमा घेऊन 700 शिष्यांसह कानिफनाथ देशपर्यटन करीत होता. कानिफास नगरात आणण्यासाठी आपले 700 सरदार व असंख्य फौजेनिशी मोठ्या दिमाखाने जात असता वाटेत तो प्रधानास म्हणाला, सद्भाग्यामुळे आज या महान सिद्ध पुरुषाचे पाय नगरास लागत आहेत, त्याअर्थी ह्यास गुरु करावे असे माझ्या मनाने फार घेरले आहे. हा गुरु मला योग्य असाच आहे. माझ्या वैभवाप्रमाणेच ह्याचेही वैभव आहे. नाहीतर आमच्या मातोश्रीनी जो गुरु केला होता तो अगदी कंगाल, घाणेरडा असा होता. मी राजा आहे, माझ्या पंक्तीस बसण्याचा मान राजेलोकांचाच आहे. तो जालंधर पिशाच्च्या प्रमाणे भटकत घाणेरड्या जागी दरिद्रीपणे राहत असे. त्याला माझ्या आईने गुरु केले, पण कोणतीही गोष्ट सारासार विचार करूनच केली पाहिजे. माझ्यासारख्या राजाला गुरु करायचा म्हणजे तो असाच ऐश्वर्ययुक्त असला पाहिजे. त्याप्रमाणेच हा कानिफ आहे. असे बोलून मोठ्या समारंभाने कानिफस आणण्यासाठी राजा पुढे चालू लागला. कानिफनाथाने गोपीचंद राजास पाहिले मात्र त्याचा क्रोधाग्नी भडकला, परंतु विवेक करून त्याने असा विचार केला, जर आपण आत्ताच शाप देऊन याचे भस्म केले तर आपणांस याच्यापासून जो मोठा कार्यभाग साधून घ्यावयाचा आहे तो तसाच राहून जाईल. तसेच आपल्या गुरुची काय अवस्था आहे तीही आपणास पुरेपूर माहीत नाही, तेव्हा ही सर्व माहिती करून घेऊन नंतरच त्याला शिक्षा करावी. इतक्यात राजा गोपीचंद नजीक येऊन त्याच्या पाया पडला व त्याने हात जोडून दीनपणाने विनंती केली की, महाराज, दैवयोगाने आपल्या कृपारूपी गंगेचा ओघ आज मजकडे वळला आहे. अशा प्रकारे राजाने कानिफची फार स्तुती केली. तेव्हा आपला पुढील हेतू लक्षात घेऊन कानिफने राजास आपल्या शेजारी बसवून घेतले व क्षेमकुशल विचारल्यानंतर राजास म्हटले, राजा, तुझ्या हातून एक फार मोठे अनुचित कर्म घडले आहे. परंतु तुझे भाग्य सबळ, अन्यथा यावेळी तुझ्या प्राणावर प्रसंग येऊन ठेपला होता. आता गावात गेल्यावर तुला सर्व वृत्तांत निवेदन करीन. नंतर राजा त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन गेला. त्यास सुवर्णासनावर बसवून षोडशोपचारे त्याची यथाविधी पूजा केली. वस्त्रभूषणे दिली व आपणांवर अनुग्रह करण्यासाठी त्याची विनवणी करू लागला.
राजा अनुग्रह घेऊन उत्सुकतेने आपला चेला होण्यास तयार झालेला पाहून कानिफस फार आनंद झाला व तो म्हणाला, राजा, तू माझा चेला होऊ पाहत आहेस, परंतु दुधात मीठ टाकल्याप्रमाणे तुझ्या हातून एक कुकर्म घडले आहे. मी ज्याच्यापासून अनुग्रह घेतला त्या जालंधरनाथास तू घोड्याच्या लिदेत पुरून टाकले आहेस. जालंधरनाथाने तुला तुझ्या वैभवास क्षणात भस्म करून टाकला असता, परंतु तुझे आयुष्य पुष्कळ व तुझ्या पुण्याईचा जोर बळकट म्हणून माझा पण कोप शांत झाला आहे. तेव्हा राजा भयभीत होऊन थरथर कापू लागला व कानिफच्या पायांवर मस्तक ठेवून म्हणाला, माझ्याकडून घडलेल्या अन्यायाची मला क्षमा करावी व या शरण आलेल्या दासावर कृपा करावी. कानिफ राजास घेऊन आपल्या शिबिराप्रत गेला. इकडे हा सर्व प्रकार राजाच्या दासींनी मैनावतीस व राजाच्या स्त्रियांना कळविला. त्यांनी मैनावतीस असेही सांगितले की कानिफ या नावाचा जालंधरनाथाचा शिष्य आला असून राजा गोपीचंद कानिफच्या शिबिरात गेला आहे. राजाने जालंधरनाथास लिदीत पुरल्याचे ऐकून मैनावतीस फार राग आला. परंतु पुत्रप्रेमामुळे राजास शासन होऊ नये असे तिला वाटले. राजा गोपीचंद कानिफाच्या सेवेत गुलामासारखा खपू लागला. कानिफने मागितलेल्या सर्व वस्तू लागतील तेव्हा व लागतील तितक्या तयार ठेवल्या. त्या दिवशी सायंकाळी नाथाने राजास राजवाड्यात जाण्याची अनुज्ञा दिली. राजवाड्यात परत आल्यावर राणी मैनावतीच्या पाया पडून राजाने तिला सर्व हकीकत सांगितली व कानिफने आपल्या अपराधाची आपणास क्षमा करण्यासाठी राणीने रदबदली करावी अशी त्याने तिला विनंती केली. राणीने पुत्रप्रेमास्तव खटपट करून पाहण्याचे मान्य केले. नंतर मैनावती कानिफच्या शिबिरात गेली व त्याच्या पाया पडून तिने सांगितले, महाराज, मी जालंधरास गुरु केले आहे व स्वतःला नाथपंथी म्हणविते. हे ऐकून कानिफने आपला पण तोच गुरु असल्याचे सांगितले व तिला पुढे जालंधरनाथाची अशी अवस्था कशी होऊ दिलीस म्हणून विचारले. गुरुची माझ्या पुत्राने अशी वाट लावल्याचे मला आताच कळत आहे असे म्हणून राणीने त्यास सर्व हकीकत सांगितली. गोपीचंदाचे अपराध पोटात घालून त्यास पदरात घ्यावे व जालंधरनाथाच्या क्रोधाग्नीपासून त्यास वाचवावे अशी विनंती केली. कानिफने त्याप्रमाणे तिला वचन दिले. राणी मैनावतीने घरी येऊन सर्व हकीकत पुत्रास सांगितली व त्याची भीती नष्ट केली. नवनाथ कथासार 16वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. फलश्रुती. या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही दुष्ट स्वप्नांचा नाश होईल. बोला अलख निरंजन. नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः अवश्य लिहा. आदेश. ओम नवनाथाय नमः. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला ताबडतोब कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.